तू रे माझा मित्राचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे सुप्रिया आणि रमाकांतचा फोटो पाहतात आता इथे आजी आणि म्हणतात की तुझ्या आईमुळे आमचा सुखी संसार कोलमडला. तुझ्या आईने माझ्या बाबांना असं म्हणते आता इथे अंजली. स्वस्तिकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या बाईची मुलगी या घरात राहणार नाही असं म्हणून आजी आता इथे जोरात ढकलतात. ईश्वरीला बघा प्रेक्षकांनी आता ती जाऊन आरणावरती पडते. माझी बायको या घरातून कुठेही जाणार नाही असं म्हणतो अर्णव. तुम्हाला कळलेला हा सगळा भूतकाळ मला या आधीच माहित होता असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे धक्काच बसतो आजीला आणि अंजलीला. 17 एप्रिल 8 वाजता बघा प्रेक्षक हो, आणि हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, खूप छान प्रोमो आहे. तर या प्रोमोवरून असंच वाटते की वल्लरीने काहीतरी प्लॅन करून आजीला आणि अंजलीला असं फिरवलं आहे की दोघांनी मिळून आता ह्या ईश्वरीला घराबाहेर काढावं आणि ही मामी म्हणजे वल्लरी सगळ्यांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेणार असं काहीतरी तिचा प्लॅन होता असेल. मात्र आता इथे अर्णव येतो आणि म्हणतो ती माझी बायको आहे आणि माझी बायको घर सोडून कुठेच जाणार नाही, कारण माझ्या बायकोचा भूतकाळ मला पूर्णपणे माहिती आहे आणि मला तुमच्या आधीच हे सगळं माहित होतं असं म्हणतो तो. तर आता इथे अजून धक्का बसतो आजीला आणि अंजलीला. ह्याला एवढं सगळं माहित असूनही हा तिची बाजू घेतोय असं म्हणून त्यांना खूप वाईट वाटतं. कारण आता इथे आजीला वाटतं की स्वस्तिकाच्या मृत्यूला जबाबदार ईश्वरीची आई असते, कारण आता इथे स्वस्तिकानेच म्हणजेच अर्णवच्या आईने आणि आजी जी असते त्यांची मुलगी तिने आत्महत्या केलेली असते. तर त्यामुळे आता ते सगळे फोटोज बघून मीडियामधला सगळा प्रकार बघून हे सगळं केलेले असते अर्णवच्या आईने. त्यामुळे आता इथे आजीला वाटतं की आता ईश्वरीच्या आईमुळेच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याने सुसाईड त्याच्या आईमुळेच केलेला आहे ईश्वरीच्या म्हणून. तर आता इथे अंजली पण म्हणजे तुझ्यामुळे माझे बाबा असे फसले का ग असं म्हणते तुझ्या आईमुळे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अंजली आणि आता इथे आजी दोघींनाही खूप गोड गैरसमज झालेला आहे की आता इथे ईश्वरीच्या आईने सगळा प्रकार केलाय म्हणून. मात्र इथे वल्लरीने हे सगळं घडून आणलेलं असतं आणि आता इथे परवाच हा प्रकारही घडलेला दाखवले मेन एपिसोडमध्ये. आता इथे अर्णवला तसंच करून गुंडाळलेलं असतं कुणीतरी मीडियावाल्यांनी. मात्र त्या इन्सिडेंट नंतर अर्णवला कळलेलं असतं की ह्याच्यात चूक कुणाचीच नाही आणि हे कुणासोबतही घडू शकतं. म्हणून त्या दिवसापासून तो सुप्रियाला सपोर्ट करायला लागतो आणि त्याला कळतं की कुणीतरी असंच त्याच्या बाबाला आणि ईश्वरीच्या आईला फसवलेलं असेल म्हणून. तर आता इथे तो कोण केलं हे सगळं हे शोधत आहे आणि आता ते वल्लरीला कळलेलं असतं. त्यामुळेच तिने एवढा मोठा प्लॅन आखलेला असतो बघा प्रेक्षक हो, काय करून ईश्वरीला घराबाहेर काढायचा आणि हा मोठा प्लॅन तिने केलेला असतो अक्षय तृतीयाच्या दिवशी. तर बघा प्रेक्षक आता बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की आजीने अंजलीने असंच रिॲक्ट केलंय की हा प्रोमो आहे तो मिसलिडिंग आहे. म्हणजे खूप वेळेला स्वप्न वगैरे असतं ना कुणाचं, पण मला ह्या वेळेला खरं असेल वाटतंय, कारण आता इथे अंजली तर तशी वागतेच तर तसं ती करू शकते. मात्र आता इथे आजी पण एवढा टोकाचा निर्णय घेतील का हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं, हा प्रोमो खरा आहे की खोटा? तर आता इथे अर्णवचं मात्र खूप छान दाखवलं की तो येऊन आता इथे सपोर्ट करतोय ईश्वरीला की ती माझी बायको आहे आणि घर सोडून कुठेच जाणार नाही म्हणून. हे बघायला खूप छान वाटतंय, कारण आता इथे हळूहळू फुलू लागलंय प्रेम अर्णव आणि ईश्वरीमध्ये. कारण आता इथे त्याला कळलेलं आहे की सुप्रियाने जे काही केलेलं असतं ते काही तिच्या स्वतः मनाने केलेलं नसतं. मात्र तो ट्रॅप असतो दोघांनाही फसवण्यासाठी आणि अब्रू तर सुप्रियाची सुद्धा गेलेली असते रमाकांतसोबत. तर आता इथे त्याला कळायला लागतं, कारण आता इथे त्याच्यासोबत सेम होतं आणि त्याला खूप वाईट वाटतं. कारण आता इथे ईश्वरीला पण काहीतरी वाटू शकतं ना की माझा नवरा असा अफेअर वगैरे करतो म्हणून. तो समजूत काढत असतो, कारण आता इथे त्याचं खूप प्रेम असतं त्याच्या बायकोवरती म्हणजे ईश्वरीवरती. मात्र रमाकांतच्या वेळेला काय प्रसंग झालेला ते कुणालाच माहित नाही बघा प्रेक्षक हो. कारण इथे इथे स्वस्तिकाने तर सुसाईड केलेलं असतं म्हणजे अर्णवच्या आईने. तर हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की कसं काय काय गोष्टी घडणार आहेत. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ही सिरियल केवढी आवडते कमेंट करून नक्की सांगा. माझी खूप आवडती आहे ही मालिका, कारण या सिरियलमध्ये खूप मस्त मस्त ट्विस्ट आहेत आणि आता इथे बोर नाही वाटत ही सिरियल. म्हणजे ठरलं तर मग असू देत, तू हिरे माझं मित्र असू देत, हे सिरियल्स खूपच इंटरेस्टिंग आहेत बघा प्रेक्षक हो. तुम्हाला पण इंटरेस्टिंग वाटतात का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि स्टार प्रवाहावरचा कोणता सिरियल तुमचा सगळ्यात फेवरेट आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही त्या जोडीबद्दल आणि त्या सिरियलबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकू तुम्हाला आणि लवकरात लवकर अपडेट देऊ शकू. तर आता बघा प्रेक्षक हो, तुम्हाला आमचं चॅनल कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर तुमचं आवडतं चॅनल कोणतं आहे तेही कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला स्टार प्रवाह आवडतं की दुसरं कोणतं मराठी सिरियलचं चॅनल आवडतं, म्हणजे त्याच्यावरचे पण सिरियल्स आम्ही नक्की अपडेट करू. तर बघा प्रेक्षक हो, काही फीडबॅक द्यायचे असतील तरीही कमेंट करून आम्हाला सांगू शकता, म्हणजे आम्ही ते बदल घडून आणू. तर आता इथे वळूया प्रोमोकडे. तर आता इथे हा प्रोमो खणखणीत महाशुक्रवार असं म्हणून दाखवलेला आहे. तर शुक्रवारी सगळेच एपिसोड्स खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. सगळे सगळे म्हणजे बघा प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम, तू हिरे माझं मित्र आहे तर आहेच आहे.
तर आता इथे ठरलं तर मगचं आहे. ठरलं तर मग मध्ये तर सगळ्या नायिका एकत्र येऊन प्रियाचं भांडं फोडणार आहेत. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, शुक्रवारचे एपिसोड्स अजिबात मिस करू नका. खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. तर अजिबात विसरू नका बघायला सिरियलचं बघा प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ईश्वरी आणि अर्णवची जोडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे लग्नानंतर होईलच प्रेम जे सिरियल आहे ते पण खूप बोरिंग चाललंय. तर प्रेक्षक हो, मला असं वाटतंय की ते सिरियल पण बंद होणार आहे. नवीन कुठलीतरी मालिका येणार आहे. तर प्रेक्षक हो, बाई तुझा आशीर्वाद हे सिरियलला खूप छान प्रतिसाद आहे. मला वाटतं की ते सिरियल पण खूप छान चालेल. आनंदीला पण खूप छान टी-आर-पी येत आहे. तर बघूया आता इथे प्रेक्षक हो, कोणतं सिरियल पुढे जातं आणि कोणतं पाठीमागे. कारण आता इथे टी-आर-पी कमी आली तर स्टार प्रवाह लगेचच ते बंद करायला लागले आहेत सीरियल. तर आता बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, की काय करणार आहेत स्टार प्रवाहवाले. कारण आता इथे तुझ्या सोबतीने असू देत, परत आता इथे वचन दिले तू मला असू दे. तर आता इथे बघा प्रेक्षक यांची टी-आर-पी खूप कमी आली एक्स्पेक्टेडपेक्षा. त्यामुळे आता इथे हे सगळा सर्कस झालेला आहे आणि स्टार प्रवाहाने म्हणूनच 45 मिनिटचे एपिसोड ठेवले. तू रे माझा मितवा आणि ठरलं तर मग कम्पीट करण्यासाठी आता इथे झी मराठीसोबत. तर आता इथे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. ह्या कॉम्पिटिशनमध्ये कोण जिंकणार आहे? झी मराठी जिंकणार आहे की स्टार प्रवाह जिंकणार आहे? तर असंच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षक हो. तर आता इथे तुम्हाला काय वाटतं? लग्नानंतर होईलच प्रेम लवकरच सिरियल बंद पडावं का? कोणतं सिरियल बंद पडावं? तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट करून सांगा. मात्र बाई तुझा आशीर्वाद हे सिरियल बघायला विसरू नका प्रेक्षक हो. कारण खूप छान वाटते ते सिरियल. त्यामुळे अजिबात विसरू नका ते सिरियल बघायला. आणि आनंदी सिरियल नवीन आलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटतं? त्याच्याबद्दलही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आवडेल का त्या सिरियलचे पण आम्ही अपडेट्स दिल्यावर? तर आता इथे आम्हाला नक्की सांगा की स्टार प्रवाहवरची आवडती जोडी तुमची कोणती आहे? म्हणजे आम्ही त्यांच्याबद्दल खूप सारे अपडेट्स देऊ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तू हिरे माझा मितवा जो सिरियल आहे हा टॉप 2 मधला आहे स्टार प्रवाहाचा. तर आता इथे IPLमुळे ह्याला सुद्धा खूप कमी टी-आर-पी येत आहे. मात्र हे सिरियल खूप छान चाललंय खरंच प्रेक्षक हो. कारण आता इथे एक्स्पेक्टेड होतं की हे सिरियल खरंच एवढी जास्त टी-आर-पी नाही आणू शकणार. मात्र ही सिरियल चालू झाल्यापासनं हे सिरियल टॉपला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप सारे सीरियल्स आले, खूप सारे सीरियल्स गेले. मात्र तू ही रे माझा मितवा आहे टॉप 2 मध्ये आहेच आहे आणि ठरलं तर मग पण टॉप 2 मध्ये आहेच आहे. बाकी सगळे सीरियल बंद होऊन गेले आणि दुसऱ्यांचे तर टाईम वगैरे बदलले. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली असू देत किंवा दुसरे कुठले सीरियल असू देत, सगळे बंद होऊन गेले. मात्र एक चूक स्टार प्रवाहवाल्यांनी केले, की कोण होतीस तू काय झालीस तू बंद करून ते सीरियल खूप छान होतं प्रेक्षक हो. कोण होतीस तू काय झालीस तू. इतकं छान सीरियल होतं ना ते, की काय सांगू तुम्हाला. तुम्हालाही आवडत होतं का ते सीरियल आणि अचानक बंद झाल्यामुळे तुम्हालाही खूप जास्त वाईट वाटलंय का माझ्यासारखं? कमेंट करून नक्की सांगा. कारण ती जोडी इतकी छान होती ना गिरीजा आणि यशची. किती छान जोडी होती ती. खूप छान होती जोडी खरंच. खरं या सीरियलवाल्यांनी टी-आर-पीच्या नादामध्ये बंद करून टाकली ते सीरियल आणि नंतर येणारे सगळे सीरियल कोणत्याही सीरियलला ती टी-आर-पी आलीच नाही बघा प्रेक्षक हो. जर आता इथे पहिलाच टाईम बदलला त्या सीरियलचा कोण होतीस तू काय झालीस तू त्यानंतर ते सीरियल खाली, खाली, खाली होतच गेलं आणि 9, 9:30चा टायमिंग तरी द्यायचं ना त्या सीरियलला. म्हणजे आता तू रे माझा मितवा, कोण होतीस तू काय झालीस तुझ्या टाईमला लावला 8 वाजता. म्हणजे आता इथे तू रे माझ्या मितवाचा टाईमला तरी लावायला पाहिजे होतं. पण नाही ते सीरियल 11 वाजता ठेवलं एकदम. तर 11ला कोण बघणार नाही का? म्हणून कोण होतीस तू काय झालीस तू असंच बंद होऊन गेलं बघा प्रेक्षक हो. खरं तर ते सीरियल असायला पाहिजे होतं. कारण तुझ्या सोबतीने आणि वचनं दिले तू मला अपेक्षा तर 100% ते चांगलंच सीरियल होतं. खूप मला वाईट वाटतं असंच का बंद झालं? कोण होतीस तू काय झालीस तू म्हणून बघा प्रेक्षक हो. तुम्हाला असंच वाईट वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो आजच्या प्रोमोसाठी इतकंच. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.